अँटीबायोटिक्सचा अर्थ असा, अँटी म्हणजे विरुद्ध आणि बायोटिक म्हणजे जीवनामधून. कारण नसताना अर्धवट कुठलीही अँटीबायोटिक्स वापरल्यामुळं एक सर्वे झाला होता की त्या काळात अँटीबायोटिक रेझिस्टन्सचं प्रमाण तिथपासून खूप वाढत गेलं. खरं तर व्हायरल आजार असेल तर त्यांनी औषध घेतलं नाही घेतलं तरी तो बरा होईल, पण तो घरी राहतो आणि मग त्याच्या घरच्या इतरांना तो आजार होतो. खरं तर डेंग्यूसुद्धा ॲडमिट व्हायची गरज नसते, परंतु काही अतिउत्साही पेशंट्स असतात की ज्यांना डेंग्यू नुसतं निदान झालं तरी ते तडक देशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात. जमलेले सर्व अभ्यासू आणि उत्सुक श्रोतेहो, डॉक्टर योगेश शौचेंनी माझा बराच प्रश्न सॉल्व केलेला आहे, कारण त्यांनी अनेक गोष्टी मुळापासून सांगितलेल्या आहेत. मी जे काही सांगणार होतो त्यातल्याही बऱ्याच गोष्टींना त्यांनी स्पर्श केलेला आहे. परंतु डॉक्टर शौचे हे एक थोर शास्त्रज्ञ आहेत आणि मी एक फॅमिली फिजिशियन आहे. त्याच्यामुळं सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये हे काय प्रकरण आहे याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊ. आजचा जो विषय दिला होता घोरपडे सरांनी आम्हाला, तो म्हणजे सुपर बॅक्टेरियाचा विळखा किंवा सुपर बगचा विळखा. आता हे सुपर बग प्रकरण काय असतं? आता बग म्हणजे खरं तर डेकूण, पण हे जे विषाणू जीवाणू हे जे प्रकार असतात किंवा जंतू, यांना साधारणतः स्लँग शास्त्रीय भाषेत बोलीभाषेमध्ये बग म्हणतात. आणि सुपर बग म्हणजे काय असतं तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अनेक कार्टून्स किंवा सिनेमा पाहिले असतील. सुपरमॅन किंवा स्पायडरमॅन हे जसे असतात की ते सगळे माणसांपेक्षा अतिशय श्रेष्ठ असतात. आपण सर्वसामान्य माणसं जे काही करू शकत नाही, इकडून त्या ह्याच्यावरून उडी मारायची, फिरणारी पृथ्वी उलटी फिरवायची वगैरे अनेक चमत्कार ते करत असतात. अशा प्रकारे ह्या विषाणूंमधले हे सुपरमॅन असलेले जे काही आहेत त्यांना सुपरबग म्हणलं जातं. शौचे सरांनी आणि घोरपडेंनी मगाशी सांगितलं की आपल्याला याच्यामध्ये फारसं स्वारस्य दिसत नाही किंवा आपल्या भारतीय लोकांपर्यंत किंवा महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत याचं महत्त्व कळालेलं नाही. पण लक्षात घ्या की जगामध्ये सुपरबग ज्यावेळेला सुरुवातीला ज्यावेळेला लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्याचं नाव न्यू दिल्ली सुपरबग ठेवलं होतं. कारण सर्व गोष्टींप्रमाणे अनेक ह्याच्यामध्ये आपण जगामध्ये थोर आहोत. म्हणजे संस्कृती तर आपली थोर आहे, बाकी सगळं ठीक आहे, परंतु ट्युबरक्युलोसिसमध्ये आपण सर्वात वर आहोत, डायबिटीसमध्ये आपण सर्वात वर आहोत. त्याचप्रमाणे या इतर जी इन्फेक्शन्स आहेत, रेझिस्टंट इन्फेक्शन्स आहेत, त्याच्याबद्दलही आपण अतिशय जगात श्रेष्ठ आहोत. आणि त्यामुळं आपल्याला हे माहिती पाहिजे. किंबहुना मी तर असं म्हणेन की इथं जमलेल्या सगळ्यांनी यापुढं जे काही कोणाला भेटतील त्याबद्दल आज जी काही माहिती तुम्हाला मिळेल ती इतरांपर्यंत पोचवली पाहिजे. किंबहुना हाच आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. पुढं आता हे अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स आणि अँटीबायोटिक्स रेझिस्टन्स याच्याबद्दल थोडंसं कन्फ्युजन असतं. सरांनी सांगितलेलंच आहे की अँटीमायक्रोबियल म्हणजे केंद्र सरकार, म्हणजे दिल्लीचं सरकार, आणि मग ही बाकीची आपली राज्य असतात. प्रत्येक राज्य त्याच्या मनाप्रमाणे वागत असतं, पण त्यांच्यावरही कोणीतरी कंट्रोल करत असतं किंवा असं म्हटलं जातं. तर हे अँटीमायक्रोबियलमध्ये मायक्रोब म्हणजे सूक्ष्मजंतू. आता त्याच्यामध्ये विषाणू जीवाणू आणि बुरशीजन्य सूक्ष्मजीव म्हणजे फंगल यांना जे नष्ट करणारी औषधं आहेत त्यांना रेझिस्टन्स किंवा प्रतिरोध निर्माण होतो, त्याला अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणतात. आणि आता या विषाणू जीवाणू म्हणजे विषाणू म्हणजे कुठले आपल्या माहितीचे तर फ्लू, स्वाईन फ्लू, डेंग्यू हा सुद्धा विषाणूच आहे, किंवा कोरोना आपण सर्वांनी अनुभवला, त्याच्या आधी आलेले अनेक आजार हे विषाणूजन्य असतात. जीवाणूमध्ये टायफॉईड तर आहेच, क्षयरोग सर्वात महत्त्वाचा आहे, काही प्रकारचे न्यूमोनिया असतात, काही प्रकारचे मेंदूची इन्फेक्शन्स असतात. तर हे जीवाणू विषाणू हे जे असतात ना, हे
त्यांना आपण परमेश्वर मानलं पाहिजे. कारण परमेश्वर जसा सगळीकडे असतो तसे हे जीवाणू विषाणू जडी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे असतात. फक्त परमेश्वरासारखेच ते आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत, परंतु त्यांचं अस्तित्व आपल्याला सतत जाणवत असतं. तेव्हा लक्षात घ्या की त्यांना नमस्कार करणं आणि त्यांच्या सूचनांचं पालन करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. बुरशीजन्य आणि हे आहेत. त्याचबरोबर अँटीमायक्रोबियलमध्ये काही औषधं अशी येतात की त्यामध्ये सल्फा औषधं येतात. सल्फा ही अँटीबायोटिक्स नाही आहेत. तर सल्फा औषधं येतात. म्हणजे पूर्वी एकेकाळी खूपच ही प्रसिद्ध होती, किंबहुना पेनिसिलिन नंतर सल्फा औषधंच सर्व ठिकाणी वापरली जायची. त्यानंतर अँटीव्हायरल जे विषाणू जे आहेत त्यांना नष्ट करणारी जी औषधं आहेत ती अँटीव्हायरल आहेत. दुर्दैवाने फार थोड्या आजारांसाठी थोड्या म्हणजे विषाणू लक्षावधी किंवा कोट्यावधी आहेत, परंतु त्यांना नियंत्रण करणारी जी औषधं आहेत अँटीव्हायरल ती खूप कमी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण चिकनपॉक्स किंवा कांजण्यांचा सारखा जो आजार आहे किंवा इवन नागिणीसारखा जो आजार आहे ते त्याचं एक औषध आहे. काही प्रमाणात आता HIV औषधं निघालेली आहेत, परंतु असे असंख्य आजार आहेत की ज्यासाठी अँटीव्हायरल वापरली जातात, परंतु त्याचे परिणाम दिसत नाहीत. करोनाच्या वेळेला आपल्या लक्षात आलंच की अनेक प्रकारचं हे लायचं. लोक प्राणपणाने रांगा लावायचे. जे 1000 रुपयाचं औषध लाखांमध्ये लोकांनी विकत घेतलं. तर ही सगळी अँटीव्हायरल औषधं जी होती ती आहे. आणि त्याच्याबरोबर पॅरासायटिक म्हणजे जंताची औषधं, आपल्याला जे काही जंत असतात ते सुद्धा ते आपल्या शरीरामध्ये आपल्यावर परजीवी असतात. तर ह्या परजीवींना लागू पडणारी औषधंसुद्धा याच्यामध्ये अँटीमायक्रोबियल ह्या मोठ्या केंद्र सरकारमध्ये येतात. आता अँटीबायोटिक्स म्हणजे काय, अँटीबायोटिक्स रेझिस्टन्स म्हणजे काय, तर जीवाणूंना नष्ट करणारी, यातले बॅक्टेरिया जे असतात ना त्यांना नष्ट करणारी जी औषधं असतात ती अँटीबायोटिक्स असतात. आता सरांनी सांगितलं की अँटीबायोटिक म्हणजे ते कसं अलेक्झांडर फ्लेमिंगच्या बुटावर बुरशी आली आणि त्याच्या लक्षात आलं, तसं अँटीबायोटिक्सचा अर्थ असा अँटी म्हणजे विरुद्ध आणि बायोटिक म्हणजे जीवनापासून, म्हणजे जीवोजीवस्य जीवनम किंवा कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशा पद्धतीने ते तयार झाले सुरुवातीला जीवापासून. पेनिसिलिन नावाच्या एका ह्याच्यापासून फंगसपासून, बरोबर ना सर, त्यातून ते निर्माण झाले ते इतर जीवांना मारणारे म्हणून अँटीबायोटिक. आता नंतर अर्थातच त्याचं व्यवस्थित हे करून त्याचे रासायनिक गुणधर्म किंवा रासायनिक त्याचं जे काही जडणघडण आहे, अंतररचना आहे ही करून मग मोठ्या प्रमाणामध्ये ही बनत गेली. आता ह्या अँटीबायोटिक्समध्ये असं झालं की पेनिसिलिन आलं. सरांनी सांगितलं की सुरुवातीला दुसऱ्या महायुद्धात हे झालं, परंतु नंतर असा एक ट्रेंड आला की काही झालं की पेनिसिलिन द्या. म्हणजे मी प्रॅक्टिस साधारणतः 84 साली सुरू केली, त्यावेळेला आलेला पेशंट हा पेनिसिलिनच मागायचा. त्यावेळेला गोवर आणि कांजण्या इथं जरा सूर्याची उन्हं फेब्रुवारीमध्ये तापायला लागली की अशी रांग लागायची गोवर आलेल्या मुलांची किंवा कांजण्या आलेल्या मुलांची, आणि त्यांचे आईवडील घेऊन यायचे आणि ते म्हणायचे की गोवर बाहेर पडायचं इंजेक्शन द्या. मानसी तुम्हाला आठवत असेल का त्याचे. तर मला खरा प्रश्न पडायचा, असं काही आम्ही कॉलेजमध्ये शिकलो नव्हतो. मग मी माझ्या माहितीच्या काही सिनियर डॉक्टर्सना विचारलं, त्याला त्यांनी सांगितलं की त्यांना पेनिसिलिन द्यायचं. आता पेनिसिलिन तर 7 आणि 8 दिवस द्यावं लागायचं, कमीत कमी 5 दिवस तरी द्यायचं असतं. परंतु एक दिवस घेतलं की तो गायब व्हायचा आणि ते गोवर बाहेर पडला. तो तसा त्याच्या मनानेच बाहेर हे व्हायचा. म्हणजे सुरुवातीला त्याला जी रॅश आली की नंतर आपोआप ती वाढत जाते. पेनिसिलिनचा त्याच्याशी काही संबंध नाही, परंतु ते दिलं जायचं. आणि असं करत करत पेनिसिलिनला रेग्युलर प्रतिरोध किंवा रेझिस्टन्स आला. मग त्यानंतर दुसरं जनरेशन झालं, मग त्याच्या पुढची औषधं आली, ॲम्पिसिलिन किंवा ॲमॉक्सिसिलिन. तिसरं जनरेशन आलं, चौथं जनरेशन आलं की आधीच्या याला रेझिस्टन्स आला की मग नवीन त्याच्यापेक्षा थोडं लागू पडणारं औषध तयार करा. असं करता करता औषधांच्या किमतीसुद्धा वाढत गेल्या आणि त्याच्यासाठीची वेगवेगळी औषधं शोधताना इतकं सोपं नसतं ते. आता असं लक्षात आलं, शेवटी संशोधन औषधांचं जे आहे विशेषतः अँटीबायोटिक्सचं, हे सगळ्या फार्मास्युटिकल कंपन्या, औषध कंपन्या करत असतात, कारण तेवढे पैसे सरकारांकडे पण नसतात. आता या औषध कंपन्यांच्या असं लक्षात आलं आहे की अरे अँटीबायोटिक आणलं की ते वर्षभरामध्ये रेझिस्टंट होतं.
मग कशाला बनवायची, आपण एवढा पैसा घालवायचा, त्याचे काही आपल्याला पैसे मिळणार नाहीत. त्याच्यामुळं गेल्या काही वर्षात अँटीबायोटिक्स नव्याने निर्माण होणं बंद झालेलं आहे. आणि अँटीबायोटिक्स रेझिस्टन्स वाढण्याचं म्हणजे जवळजवळ सर्व औषधांना काही प्रमाणात रेझिस्टन्स आलेलं आहे. त्याची काय कारणं ते आपण इतर बघू, पण हेही कारण आहे की त्यामुळं आता नवीन प्रकारची औषधं येणार नाहीत किंवा येत नाही आहेत. फार कमी येत आहेत. त्याऐवजी डायबिटीज, ब्लड प्रेशरसारखी औषधं मात्र जोरात येतात, कारण ती आयुष्यभर लोक वापरणार आहेत. तर आता हे पेनिसिलिन, त्यानंतर एझिथ्रोमायसिन. आज कुणी म्हणजे माझ्याकडं कुठलाही पेशंट येतो, कधीपासून तापाचा पेशंट आला, कधीपासून ताप आला, काल आला, मग काय केलं, काही नाही, एक एझी घेतली, कॉमन आहे. आज हे इतकं चांगलं, इतकं प्रभावी औषध आज हे निश्चितच त्याचा परिणाम होत नाही आहे. टेट्रासायक्लिन हेही असंच होतं की टेट्रासायक्लिनचा परिणाम व्हायचा, खूप चांगलं औषध होतं म्हणजे, पण त्यामध्येही असंच लोकांनी त्याचा डोस होता दिवसातून 4 गोळ्या घ्यायच्या, परंतु एकच गोळी घ्यायची, 2-3 दिवस बंद करायची. त्यामुळं त्याचा रेझिस्टन्स आला. ही चांगली औषधं सगळी ह्याच्यामुळं नष्ट होत गेली. तर याला म्हणतात अँटीबायोटिक रेझिस्टन्स. थोडक्यामध्ये अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर त्या जीवाणूंना मारणारं, नष्ट करणारं हे औषध, हे पचवण्याची ताकद त्या जंतूंमध्ये आली. म्हणजे थोडक्यामध्ये जंतू हे अँटीबायोटिक्स पचवतात, त्यांना काही होत नाही, त्यांना अजिबात अजीर्ण होत नाहीत, त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण नाही, म्हणजे अँटीबायोटिक रेझिस्टन्स. नेक्स्ट, आता हा सरांनी सांगितलंच, पण हा कसा पसरतो हे थोडक्यात पाहू. एक लक्षात घ्या की हे जसं मी म्हटलं की जळीस्थळी काष्टी पाषाणी, तसं वनस्पती, प्राणी आणि माणूस सगळ्यांकडून तो पसरतो. ते तिथं बघा डावीकडं डाव्या कोपऱ्यामध्ये वर कोंबडी आहे, खाली एक टुक्कर आहे, त्याच्या खाली गाय आहे. ही सगळी मांसासाठी जगामध्ये वापरलेल्या गोष्टी असतात. आता हे जी अँटीबायोटिक रेझिस्टन्स आहेत ही त्या प्राण्यांना दिली जातात, विनाकारण दिली जातात, सकारण दिली जातात. त्यांच्या शरीरामध्ये आणि मांसामध्ये हे अँटीबायोटिक रेझिस्टंट जंतू किंवा जीवाणू किंवा हे औषधांचं जे हे असतं ते त्याच्यामध्ये तयार होतं. आणि मग त्यांच्या विष्ठेमधून त्यांची विष्ठा असलेलं किंवा हे असलेलं पाणी हे शेतीसाठी वापरलं जातं, हेही लक्षात घ्या. आपण छानपैकी फिल्टर पाणी वापरतो, कॉर्पोरेशन आपल्याला देतं. आपणही घरामध्ये अगदी चांगल्या चांगल्या प्रकारचे फिल्टर आणून ते पाणी पितो. शक्य असेल बाहेर गेलो तर आपण बिस्लेरीचं पाणी पितो, पण शेतीला किंवा याला मात्र आपण नेहमीचंच पाणी वापरतो. तर हे जे काही रेझिस्टंट बॅक्टेरिया किंवा रेझिस्टंट विषाणू आहेत हे त्यांच्या मार्फत हे वनस्पतींमध्ये जातात आणि हे वनस्पती आपण हे करतो, त्यामधूनही आपल्याला त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं, मांसामध्ये येऊ शकतं. आता ह्या माणसाला आता त्यांनी दिले तर आपण एक जॉन नावाचा एक माणूस आहे, आपण जनुभाऊ म्हणू. या जनुभाऊंना या प्रकारचे त्याच्या शरीरात जंतू गेले, रेझिस्टंट जीवाणू गेले किंवा जंतू गेले. आणि तर तो काय करेल, तो एक घरी बसून माझ्यासारख्या डॉक्टरला दाखवून औषध घेईल किंवा दुकानातून औषध घेईल आणि घरी बसेल. आता खरं तर व्हायरल आजार असेल तर त्यांनी औषध घेतलं नाही घेतलं तरी तो बरा होईल, पण तो घरी राहतो आणि मग त्याच्या घरच्या इतरांना तो आजार होतो, तो पसरतो. तुम्ही पाहिलेलं आहे की घरामध्ये हे असलं एकाला सर्दी खोकला झाला की घरातल्या सगळ्यांना तो पसरतो. नाहीतर तो काय करतो, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि हॉस्पिटलमधल्या इतर जे काही आजूबाजूला पेशंट आहेत त्यांना पसरवतो. आता त्यांना पसरवलं की त्या लोकांनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची इन्फेक्शन्स होतात. ह्याला हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन्स म्हणतात. ही हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन्स म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यामुळं, हे बघा की आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्या आजारापासून बरं होण्यासाठी. कोणाला एखादा पोटाचं ऑपरेशन करायचं असेल, पण तो तिथं जातो आणि त्याला हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन होतं आणि ही युजली श्वसनाची असतात. त्याच्यामुळं तो रेझिस्टंट इन्फेक्शन होतं आणि त्याला न्यूमोनिया होतो, तो बरा होत नाही. सरांनी मगाशी जे दाखवलं त्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात जगामध्ये अशा प्रकारे हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शननी लोक आज मृत्युमुखी पडत आहेत किंवा त्यांचं आयुष्याची क्वालिटी कमी होत आहे, एक प्रकारे अपंग होत आहेत. आता हे सगळं आपण जर पाहिलं तर ह्या पद्धतीने तो पसरत असतो. नेक्स्ट,
आता अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स किंवा AMR हा जागतिक आरोग्य आणि विकासाचा धोका आहे. आपण ह्याचे परिणाम पाहूया AMRचे. आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी म्हणजे सस्टेनिंग डेव्हलपमेंट गोल्स, WHO असं ठरवलेलं आहे की हे सगळं जग निरोगी झालं पाहिजे. सर्व डॉक्टरांचं किंवा हेच असतं की आजार बरा करण्यासाठी नव्हे तर आजारी पडू नये म्हणून आपण प्रयत्न करायचे असतात. तर त्यासाठी ही एक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये याचं काम केलं पाहिजे. अशा पद्धतीचं हे आज धोरण आज आखलं गेलं आहे आणि आखलं गेलं पाहिजे. WHO घोषित केलं की AMR हा मानवतेसमोरील जे काही सर्वात उच्च म्हणजे टॉप 10 अशा पद्धतीचे जे आरोग्यविषयक धोके त्यांच्यापैकी एक आहे. आता अँटीमायक्रोबियलमध्ये हे आपण पाहिलंच की ही या पद्धतीची जी औषधं आहेत की विषाणू जीवाणू हे बुरशीजन्य किंवा अँटीपॅरासायटिक ही माणसांसाठी तर वापरतात, प्राण्यांसाठी वापरली जातात, वनस्पतींसाठी वापरली जातात आणि त्यामधून हा सर्व जगाचा सर्व जीवित सृष्टीचा प्रश्न आहे. म्हणजे हा फक्त तुमच्या आमच्यासारख्या 2 पायावर चालणाऱ्या माणसांचा नव्हे तर सर्व सजीवांच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढं वेगवेगळी हे आपण पाहिलंच. तर आता हा जो रेझिस्टन्स डेव्हलप होतो त्याचे जे परिणाम आहेत त्याच्याबद्दलही थोडंफार आपण बोलूया. पुढं नेक्स्ट आता औषध प्रतिरोधकांचा म्हणजे रेझिस्टंट मेडिसिन्स यांचा गैरवापर किंवा कुठल्याही अँटीबायोटिक्सचा गैरवापर, अँटीमायक्रोबियल औषधांचा गैरवापर आणि अतिवापर, हे जे अँटीबायोटिक रेझिस्टन्सच्या रोगजनकांचं म्हणजे त्या प्रकारचे जे जंतू आहेत त्यांच्या वाढीचं हे मुख्य कारण आहे. आता हे जे आहे ना हे आपल्याला टाळता येतं जर सगळीकडं स्वच्छ पाणी वापरलं गेलं, हायजीन किंवा स्वच्छता नीट पाळली गेली आणि संसर्ग प्रतिबंध हा अपुरा न ठेवता व्यवस्थितप्रमाणे प्रतिबंधक उपाय पाळले गेले आणि त्याच्यामध्ये जे काही नियंत्रण जर ठेवलं गेलं या सर्व गोष्टीमध्ये प्रतिबंधक उपायांचं तर सूक्ष्मजंतूंमुळे होणारा संसर्गच कमी होईल. एक लक्षात घ्या. सरांनी तुम्ही एक मगाशी सांगितलं की त्याबद्दल मीही बोलणारच आहे, पण ऑपरेशनच्या आधी पेशंटला इन्फेक्शन होऊ नये म्हणून अँटीबायोटिक्स दिली जातात. मोठी चूक आहे. हे लक्षात आलेलं नाही पण हे एक मोठी चूक आहे. लक्षात घ्या की खूप वर्षांपूर्वी माझ्या माहितीचे काही हे होते. सोलापूरला वैशंपायन मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर मिस्त्री म्हणून एक मोठे सर्जन होते. ते सर्व शिष्यांना सांगायचे त्यांच्या की कुठलंही अँटीबायोटिक द्यायचं नाही. का? मी अँटीबायोटिक देतो याचा अर्थ त्या पेशंटचं शस्त्रक्रिया करताना मी स्वच्छता पाळत नाही. जर सर्जन अतिशय व्यवस्थित, सर्व सर्जन हे ऑपरेशनला जाण्यापूर्वी 2-2दा 4-4दा स्वच्छ हात धुतात अगदी कोपरापर्यंत. पूर्णपणे डिस्पोजेबल ग्लोव्ज वापरतात. सर्व गोष्टी आत डिस्पोजेबल असतात. त्या पेशंटचं जे ऑपरेशन करायचं तेही त्या सर्व औषधांनी साफ केलेलं असतं, क्लीन केलेलं असतं. मग इन्फेक्शन का व्हावं? ठीक आहे, त्याच्या पोटामध्ये आतड्यामध्ये जर काही इन्फेक्शन असेल, जर इन्फेक्टेड पार्ट असेल आणि ते वाढणार असेल तर तेही तसंही नसलं तर मग कशासाठी द्यायचं? तर यामध्ये कसं आहे की अँटीबायोटिक्सचा अतिवापर, विनाकारण वापर हा खूप महत्त्वाचा आहे. अँटीबायोटिक्स द्यावी लागतात. ऑपरेशन नंतर जर त्या सर्जनला लक्षात आलं तर नंतर द्यावी लागतात, परंतु त्याला पुढं हे होईल म्हणून अँटीबायोटिक देणं हा एक मोठा धोका आहे. तुम्हाला मी सांगतो की आत्ता डेंग्यूच्या काळात खरं तर डेंग्यूसुद्धा ॲडमिट व्हायची गरज नसते, परंतु काही अतिउत्साही पेशंट्स असतात की ज्यांना डेंग्यू नुसतं निदान झालं तरी ते तडकदेशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात. शेवटी परिस्थिती अशी होते की ज्यावेळेला खरेखुरे ज्यांना ॲडमिशनची गरज आहे अशांना जागा उरत नाही. तर हे ॲडमिट झालेले पेशंट असतात. डेंग्यू हा पूर्णपणे व्हायरल डिसीज आहे, परंतु आपण जर पाहिलं तर सर्वच नावाजलेल्या हॉस्पिटल्समध्ये सर्वच नावाजलेले डॉक्टर्स हे त्यांना एक अँटीबायोटिक चालू करतातच. कशासाठी? तर ह्या गोष्टी ज्या आहेत की गैरवापर, अतिवापर आणि कमी प्रमाणात वापर ह्या तिन्ही गोष्टी याच्यासाठी कारणीभूत आहेत. पण स्वच्छता जर पाळली
हां, करोनाच्या वेळेला प्रतिबंधक उपायामध्ये हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा, हेच कारणं होती. हां, हेच होतं. ते आपण जोपर्यंत औषध शेवटपर्यंत आलंच नाही, हां, लस येईपर्यंत आपण हेच पाळलं. त्यातूनच आपले बहुसंख्य, ठीक आहे काही लोक दगावले, पण बहुसंख्य लोक वाचले किंवा त्यांना झाला नाही, याचं कारण हेच होतं. तर स्वच्छता आणि हायजीन म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला सर्व ठिकाणी पाळल्या पाहिजेत. त्या पाळल्या जात नाहीत. ही एक त्याच्यामुळं जंतूंचा प्रसार वाढतो आणि ह्या प्रकारच्या रेझिस्टंट औषधं जास्ती वाढतात. नेक्स्ट, आता कोविड-19च्या वेळेला तुम्हाला सांगितलं की जसं सर्दी झाली की एझी घेत आहेत त्या पद्धतीने हा आजारही सर्दी खोकल्यातूनच सुरू व्हायचा. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की कोविडच्या काळामध्ये साधारणतः अनेक लोक यायचे सुरुवातीला सांगितल्यावर, पण बरेचसे लोक हे 3-4 दिवस अशीच काहीतरी औषधं घ्यायचे आणि त्यानंतर मग तो त्रास वाढला की दवाखान्यात यायचे. कित्येकांचं ऑक्सिजन 80-85 आहे आणि तो असा पूर्ण अर्धवट बेशुद्ध अवस्थेत आला आहे. त्यांना उचलून आम्ही ॲम्ब्युलन्स मागवून किंवा कधीकधी रिक्षात घालून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. त्यावेळेला त्यांना जागाही मिळायची नाही. हे सगळं का? तर सुरुवातीपासून काळजी न घेतल्यामुळं. हां, तर काळजी घेतली पाहिजे. आणि कोविड-19मध्ये कारण नसताना अर्धवट कुठलीही अँटीबायोटिक्स वापरल्यामुळं एक सर्वे झाला होता की त्या काळात अँटीबायोटिक रेझिस्टन्सचं प्रमाण तिथपासून खूप वाढत गेलं. आता हे याचं झालं. पण दुसरं एक असं आहे की एक लक्षात घ्या की अशा प्रकारची औषधं वापरल्यामुळं ही जी रेझिस्टंट बॅक्टेरिया किंवा रेझिस्टंट जीवाणू विषाणू सगळे तयार होतात, त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेवर खूप मोठा ताण येतो. कारण नसताना लोकांना ते आजार वाढतात, त्यांना ॲडमिट व्हावं लागतं, ते मृत्यू पावतात. त्याच्यामुळं आपलं जे काही त्यांचे कामाची जी शक्यता असते त्यांच्याकडून जे योगदान मिळणार असतं ते मिळत नाही. हां, दीर्घकाळ आजारामुळं ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहतात, तेही खर्च वाढतात. त्यासाठी खूप औषधं लागतात आणि महागडी औषधं लागतात. हां, रेझिस्टंट ह्याच्यासाठी खूप महागडी औषधं. त्याच्यामुळं जे कोणी असे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी तर हा मोठा प्रश्न निर्माण होतोच, पण संपूर्ण देशाचा जो खर्च असतो आपला आरोग्यावरचा तोही वाढत जातो. नेक्स्ट, आता प्रभावी अँटीमायक्रोल औषधांशिवाय मोठ्या शस्त्रक्रिया, कर्करोगाची किमोथेरपी आणि गंभीर संसर्गावर उपचार करण्यामध्ये आधुनिक औषधांना अपयश येतं. जर रेझिस्टंट बॅक्टेरिया किंवा रेझिस्टंट इन्फेक्शन असेल तर त्यांना कुठलीही औषधं वापरली तरी हे होत नाही. म्हणजे आपण शस्त्रक्रियेच्या आधी जरी इंजेक्शन चालू केली किंवा त्यांना औषधं चालू केली अँटीबायोटिक्स, तरी त्याला जर इन्फेक्शन झालं आणि ते जर रेझिस्टंट असलं तर काय त्याचा उपयोग? तर अशा पद्धतीने शेवटी केलेलं ऑपरेशन वाया जाऊ शकतं आणि त्याच्यामुळं त्या पेशंटच्या जीवावरही तो परिणाम होऊ शकतो. म्हणजे ऑपरेशन साधं असेल, अपेंडिक्सचं असेल किंवा हर्नियाचं असेल, हे अगदी साधं एखादं माझा पाय फ्रॅक्चर झाला अशा पद्धतीचं ऑपरेशन असेल किंवा आपल्याला जखमा होतात कित्येकदा आणि मग खूप रक्त वाहत असेल, जखम जर फाकलेली असेल तर आपल्याला टाके घालावे लागतात. तर असे टाके घातलेल्या जखमांमध्येही सेप्टिक होऊ शकतं. तर ह्या गोष्टी जर रेझिस्टंट असतील तर मग खूप त्रासदायक गोष्टी घडू शकतात. आता यासाठी जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे एक नवीन डेव्हलपमेंट गोल्स फॉर्म केलेली आहेत. तुम्हाला सांगण्यात मला एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारत सरकारने नुकतंच यासाठी अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्ससाठी एक मोठं एक खातं म्हणा किंवा एक ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे संपूर्ण भारतभरात. यामध्ये काय केलं जाणार आहे तर हे जे सगळे रेझिस्टन्सचे केसेस आहेत याचा सर्व्हिलन्स म्हणजे त्याचं निरीक्षण केलं जाणार आहे आणि त्याची नोंदी केल्या जाणार आहेत. आणि त्याची जी यादी आहे 60-70 हॉस्पिटलची यादी आहेत त्यातलं पहिलं नाव पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजचं आहे. BJ मेडिकल कॉलेजमध्ये याची अभ्यास होणार आहे किंवा याची निरीक्षण किंवा सर्व्हिलन्स नोंदी होणार आहेत. तर याच्यामधूनच आपल्याला कळेल की ही व्याप्ती किती आहे. आत्ता मगाशी जे सांगितलं सरांनी की इतके हे गेले, इतके रुग्ण यांनी गेले किंवा हे बरोबर आहे, तेवढे तर आहेतच, पण आपल्या देशामध्ये असं ह्या गोष्टी नोंदीच होत नाही. कित्येकदा आपण हे पाहतो की तुम्हाला गंमत सांगतो, कोविडच्या काळामध्ये असं एक लोकसभेत जाहीर करण्यात आलं की ऑक्सिजनच्या अभावामुळं भारतात एकही पेशंट गेला नाही. त्यावेळेला मोठा वादंग वाजला होता. त्यावेळेला मला विचारलं, त्यावेळेला मी हे सांगितलं की साहजिक आहे, कारण कोविडच्या पेशंटचं एकतर
पोस्टमॉर्टम केलं जायचं नाही. आणि दुसरं म्हणजे ऑक्सिजन कमी पडला म्हणून त्याचा मृत्यू असं लिहिलंच जाणार नाही. हां, तो कोविडमुळं मेला असं लिहितील. हां, त्याचं जर डायग्नोसिस झालं असेल तर कोविडमुळं त्याचा मृत्यू झाला असं लिहितील. तसंच आहे की अँटीबायोटिक रेझिस्टन्समुळं ती व्यक्ती त्या आजाराने मृत्युमुखी पडली असेल तर त्याला जो आजार आहे त्याचंच नाव येईल. तर या प्रकारच्या गोष्टी ह्या लक्षात येण्यासाठी हे नवीन सर्व्हिलन्स भारत सरकारने सुद्धा चालू केलेलं आहे. WHO तसं जगातल्या सर्व देशांना अनेक ॲक्टिव्हिटीज सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळं जागतिक निरीक्षण ह्याचं आता सुलभ होणार आहे. पुढं आता ही काही उदाहरणं बघा, आपण बोलतोच आहोत. TB, मी मगाशी म्हटलं की TB किंवा क्षयरोग याच्यामध्ये सर्वात जास्त रुग्ण हे भारतात आहेत. पूर्वी याच्यासाठी काही औषधच नव्हती. राज कपूरचा आग नावाचा जो सिनेमा होता, का आग किंवा आह नावाचा जो सिनेमा होता, त्यात त्याला ट्युबरक्युलोसिस होतं आणि त्याला एका सॅनेटोरियममध्ये ठेवलं जायचं. पूर्वी असंच होतं, त्याला काही औषधच नव्हतं. स्वच्छ हवेच्या ठिकाणी त्याला ठेवलं जायचं. अनेक थोर नेत्यांनासुद्धा हे झालेलं आहे. म्हणजे उत्तराखंडामध्ये मी एके ठिकाणी गेलो होतो, त्यावेळेला मला असं कळालं की सुभाषचंद्र बोसनासुद्धा TBची भावना झाली होती. त्यांना एके ठिकाणी मोकळ्या हवेत निसर्गाच्या ठिकाणी ठेवलं होतं. दुसरं काही उपायच नव्हता. परंतु नंतर यासाठीची अनेक औषधं आली, स्ट्रेप्टोमायसिनसारखी औषधं आली आणि 4 औषधं रेग्युलर सर्वांना वापरायची असा प्रकार सुरू झाला. आणि त्यावेळेला ती नीट वापरली न गेल्यामुळं किंवा पेशंट्सनी नीट न घेतल्यामुळं त्याच्यामध्ये रेझिस्टन्स निर्माण झाला. 4 औषधांपैकी सुरुवातीला एका औषधाला रेझिस्टन्स झाला. मग त्याला रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस म्हणायला लागले. मग त्याच्याऐवजी ती दुसरी औषधं आणावी लागली. काही वर्षांनी असं लक्षात आलं की हा रेझिस्टन्सचा प्रकार वाढतच गेला. मग मल्टीड्रग, एकापेक्षा 2 किंवा 3 औषधांना 4पैकी रेझिस्टन्स यायला लागला. पुन्हा वेगळी औषधं आली आणि गेल्या काही वर्षात परिस्थिती अशी आली की टोटल ड्रग रेझिस्टन्स, ट्युबरक्युलोसिसच्या क्षयरोगाची जेवढी काही औषधं आहेत त्या सगळ्यांना आज रेझिस्टन्स आलेला आहे. आणि याच्यामुळं लाखो रुग्ण हे मृत्यूची घटका मोजत आहेत. एक अत्यंत दुर्दैवी तुम्हाला उदाहरण सांगेल की आपल्याकडं अनेक ठिकाणी TBचे वॉर्ड असतात. या TBच्या वॉर्डवर शेवटी डॉक्टरच हे करत असतात. मुंबईमधल्या एका चांगल्या नावाजलेल्या हॉस्पिटलमधल्या TBच्या वॉर्डमध्ये त्या TBला ट्रीटमेंट देणाऱ्या किंवा त्या वॉर्डमधली जी डॉक्टर होती, हाऊसमन होती, तिला स्वतःला रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस झाला आणि ती दगावली. हे आपल्या आजूबाजूला घडू शकतं, तुमच्या माझ्या बाबतीत घडू शकतं, आपल्या प्रियजनांपैकी कोणालाही घडू शकतं. आणि म्हणून की ह्या गोष्टीला आपण महत्त्व दिलं पाहिजे की ह्या गोष्टी कशा टाळाव्यात. दुसरी गोष्ट आहे टायफॉईड. हे तर एक फार मोठं उदाहरण आहे. साधारणतः 1982-83 साली टायफॉईड हा इतका छान आजार होता की पूर्वी त्याला औषध नव्हतं. टायफॉईड म्हणलं की ते टायफॉईड झाला, टायफॉईड उलटला वगैरे तुम्ही ऐकलं असेल. परंतु ज्या वेळेला क्लोरॅम्फेनिकॉल किंवा क्लोरोमायसिटिन हे औषध आलं आणि त्यानंतर जादूसारखा तो बरा व्हायला लागला. पण गंमत अशी झाली की आत्ता जसं तुम्ही लोक एझिथ्रोमायसिन घेता तसं त्यावेळेला क्लोरोमायसिटिन घ्यायची फॅशन होती. आमचे डॉक्टरसुद्धा कुठलाही ताप आला की त्याला 2 गोळ्या क्लोरोमायसिटिनच्या किंवा एखादं इंजेक्शनही द्यायचे लहान मुलांना. असं करता करता 82-83 साली क्लोरोमायसिटिनला पूर्ण रेझिस्टन्स आला आणि डोंबिवली परिसरात तापाची साथ आली टायफॉईडच्या आणि कुठलंही औषध त्याला लागू पडेना. दुसऱ्या परिस्थितीचा एक विरोधाभास बघा. असंख्य लोक आजारी होती, कुठलंही औषध त्यावेळेला त्याला लागू पडत नव्हतं. क्लोरोमायसिटिन तर तेव्हापासून ते बंदच झालं वापरायचं. मग काय करायचं? 82-83 तर त्यावेळेला सिप्रोफ्लॉक्सेसिन नावाचं एक औषध आलं, सिप्लॉक्स किंवा सिफ्रान या नावाने. ती एक गोळी 50 रुपयाला विकली जायची आणि त्यांनी मात्र बरे व्हायला लागले. आता गंमत अशी आहे की क्लोरॅम्फेनिकॉलचा किंवा क्लोरोमायसिटिनचा ठेच खाल्लेली असूनही त्यानंतर सिप्रोफ्लॉक्सेसिन तापासाठी द्यायला लागले. ते एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरायला लागले, कंपन्यांचा एवढा फायदा झाला, एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झालं की 50 रुपयाला मिळणारी गोळी
काही वर्षांनी 50 पैशाला मिळत होते. माइंड वेल. हां. आणि मग अर्थात त्यालाही रेझिस्टन्स आला. मग पुन्हा हायर औषधं असं आहे. तर हा मोठा एवढा या गोष्टी घडूनही आपण मुळातच आपला भारतीय समाज हा शास्त्रीय गोष्टींच्या फारसा नादी लागत नाही किंवा लक्षात घेत नाही. मी जे म्हणतो की आरोग्य साक्षरता खूप कमी पडते आपली आणि त्यामुळं ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा घडत असतात. आता युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचं हे सांगितलं तर हा खूप कॉमन त्रास आहे. स्त्रियांना विशेषतः 40च्या किंवा मेनोपॉझल स्त्रियांमध्ये हा मोठ्या प्रमाणात होतो. स्त्रियांमध्ये हा मोठ्या प्रमाणात होत असतो. त्याला अनेक कारणं आहेत. परंतु नेहमीची औषधं दिल्यानंतर समजा बरं वाटलं नाही किंवा पेशंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची लक्षणं आल्यानंतर त्याला अँटीबायोटिक चालू करण्याच्या आधी त्यांचं कल्चर करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये कुठले जंतू आहेत त्याची चाचणी करावी लागते. गेल्या 15 वर्षात माझ्या असं लक्षात आलं आहे की आम्ही जी नेहमी साध्या गोळ्या वापरतो त्यापैकी कुठलीही गोळी ह्या युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनला चालत नाही. आमच्या पुस्तकात दिलेल्या सर्व गोष्टींचं आता रेझिस्टन्स आहे. मग कुठली औषधं चालतात तर ICUमध्ये वापरली जाणारी जी इंजेक्शन्स आहेत तीच फक्त लागू पडतात आणि मग ती शिरेतून द्यायची असतात, दिवसातून 2 वेळा द्यायची असतात. साहजिकच त्यांना ॲडमिट व्हावं लागतं. तर लक्षात घ्या की कुठली एक साधी चालती बोलती रोजचा स्वयंपाक करणारी बाई फक्त युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे म्हणून आली तर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं का? म्हणजे खर्चही आला आणि परत तिथं गेल्यानंतर दुसरी हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन होण्याचीही शक्यता आली. तर ह्या 3 गोष्टी मी मुद्दाम अशासाठी सांगतो की हे प्रमाण किती जास्त आहे आणि तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनाशी कसा त्याचा खेळ होऊ शकतो हे तुम्ही लक्षात घ्या. नेक्स्ट. आता हे आकडे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एक्झॅक्टली कागदावर लिहिलेल्या डायग्नोजप्रमाणे 12,27,000 मृत्यू जगामध्ये फक्त AMRमुळं होतात. प्रत्यक्षात त्याचं प्रमाण 10 पट 100 पटही असू शकतं. आणि 50 लाख काही इतर आजार आहे पण औषधं लागू न पडल्यामुळं 50 लाख मृत्यू होतात. हे 2023चं आत्ताचं WHOची आकडेवारी आहे. याच्यामध्ये गरिबांना होतं, श्रीमंतांना होतं, हे जंतू हे भेदभाव करत नाहीत. त्याचप्रमाणे जगातली जी विकसनशील राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे. साहजिकच त्यांच्याकडे औषधांचं प्रमाण कमी असतं, हायर औषधं मिळत नाहीत आणि साहजिकच म्हणजे आफ्रिकन कंट्रीजमध्ये काय आपल्या भारतामध्ये सुद्धा अनेक राज्यांमध्ये स्वच्छता ही म्हणजे प्रश्नचिन्ह असतं मोठं. तर त्यामुळं विकसनशील देशात आणि गरीब देशात ह्या रेझिस्टंट अँटीबायोटिक्सचा किंवा AMRचा प्रश्न जास्ती आहे. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे गेल्या काही वर्षात नवीन प्रतिजैविकांचं संशोधन हे जवळजवळ थांबलेलं, कारण त्यात काही फायदाच नाही. वर्षभरात ते हे होत असेल तर ते कशाला हे करतील? एवढे पैसे घालवायचे किंवा संशोधकांनी सुद्धा एवढे कष्ट करायचे आणि आलेलं वर्षभरात इतर कारणांमुळं जर ते निकामी होणार असेल तर काय उपयोग पुढं? आता हे अनेक देशांनी एकत्र काम करायचं ठरवलेलं आहे. भारतामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं त्यासाठी हे आहेत. आणि एक लक्षात घ्या की प्रशासकीय उपायच याला आवश्यक आहे. ठीक आहे, आपण लोकजागृती करू, आपण अनेक ठिकाणी जाऊ, वर्तमानपत्रात लेख नेऊ, शनिवारवाड्यावर जाऊन भाषण देऊ, पण लोक किती ऐकतील? एक लक्षात घ्या. कोविडच्या वेळेला असं होतं, मला आठवतं की एवढं सांगूनसुद्धा अनेकदा लोक हात धुणं किंवा हे एकतर अजिबात धुवायचं नाहीत, मास्क वापरायचाच नाही आणि मोठ्या फुशारकीनी लोक फिरायचे, पोलिसांना दंड करायला लागायचा. आपल्या इथं चौकामध्ये सिग्नलला तिथं पोलीस नसेल तरी सिग्नल क्रॉस करण्याची आपली टेंडन्सी आहे. त्याच्यामुळं कायदा प्रशासकीय उपाय केल्याशिवाय याला पर्याय नाही. नेक्स्ट. तर हे जे अहवाल आहेत त्याच्यातून काही निष्कर्ष काढले जातील. हे जे आता सगळे निरीक्षणं होणार आहेत त्याप्रमाणे होतील. आणि ह्यासाठी नियंत्रणाचे उपाय म्हणजे हे स्वच्छता किंवा इतर आहेत. लसीकरण एक आहे की संसर्गजन्य आजार होऊच नाही त्यासाठी नवनवीन लसी अजून आत्ता ज्या आहेत त्याच्याहीपेक्षा पुढच्या किंवा अनेक आजारांच्या लसी नाही आहेत, त्या लसी शोधून काढल्या तर हे आजार निर्माणच होणार नाहीत किंवा रोखले जातील आणि ही अँटीबायोटिक्स वापरायचा गरज लागणार नाही. हा एक उपाय प्रशासकीय म्हणा किंवा शास्त्रीय पद्धतीने हा हाताळला जातो आहे आणि मोठ्या प्रमाणात ह्याच्यावर संशोधनं चालू आहेत. पुढं आता व्यक्तिगत पातळीवर आपण काय करू शकतो, हा एक महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यांनी लक्षात घ्या. यामध्ये
विनाकारण प्रतिजैविके, अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरल वापरू नका. हां, हे घसा दुखायला लागला, सर्दी हे करायला लागली तर लगेच जाऊन एझी किंवा अशा गोष्टी घेऊ नका. हां, आम्ही ज्यावेळेला कॉलेजमध्ये शिकत होतो किंवा काही वर्षांपूर्वी अशी समजूत होती किंवा असं म्हणलं जायचं की तुम्हाला जर सर्दी झाली ना आणि तुम्ही औषध नाही घेतलं तर ती 7 दिवसात बरी होते, आणि औषध घेतलं ना तर ती बरी व्हायला आठवडा लागतो. तर थोडक्यात काय की सर्दी, खोकला, ताप हा ह्याला तो जो व्हायरल असेल तर त्याला कुठल्याही अँटीबायोटिकची गरज नसते. पण अनेकदा काय होतं की ताप आला की लोकांना हार्ट अटॅकबद्दल काही वाटणार नाही, वाढलेल्या ब्लड प्रेशरबद्दल काही वाटणार नाही, पण माझ्या मुलाचा ताप अजूनही उतरलेला नाही, तुम्ही संध्याकाळी 7 वाजता औषध दिलं, आता 9 वाजलेत अजूनही औषध दिलं म्हणून रात्री 2 वाजतासुद्धा फोन येत असतात. लोक त्याच्याबद्दल अत्यंत बेचैन असतात आणि हे प्रेशर इतकं असतं की मग याच्यामध्ये कारण नसताना अँटीबायोटिक मागितली जातात किंवा डॉक्टरांकडून दिली जातात. तर विनाकारण प्रतिजैविकं घेऊ नका. व्हायरल फीवर हे लक्षात ठेवा, पक्क लक्षात ठेवा. बहुसंख्य व्हायरल फीवर कितीही ताप असला तरी ते 3ऱ्या-4थ्या दिवशी उतरतात. अर्थात त्यानंतर ट्रीटमेंट बंद करायची नसते, कारण डेंग्यूच्या ह्याच्यामध्ये सुद्धा 3 दिवस ताप राहतो, कडक ताप राहतो, कितीही डोकं आपटा काही उपयोग नाही, पण त्याची जी लक्षणं आहेत, अंगावर रॅश येणं किंवा इतर जी आहेत ती 3ऱ्या दिवसानंतर सुरू होतात, किंवा ते प्लेटलेट कमी होणं किंवा इतर ज्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्सची गरजच नसते. तर डॉक्टरांनी हे लक्षात घेतलेलं आहे, पण सर्व लोकांनीही लक्षात घे, कारण नसताना अँटीबायोटिक मागू नका. अँटीबायोटिक दिलं म्हणजे आपण बरे होऊ असं अजिबात नाही. मनाने आणि सांगीवांगीने औषधं घेऊ नका. हे जाऊन घेऊ नका. पण दुसरं एक असं असतं की अनेकदा माझ्याकडं इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं असतात, बाहेर गावून आलेली असतात. मग ती एकमेकांची औषधं घेतात की मला याच्याने बरं वाटलं होतं तर ते तू पण घे, असं करू नका. किंवा घरामध्ये बऱ्याचदा असं असतं की सुनबाई शिकलेल्या असतात, सासूबाई आजारी पडतात, मग ती हे देते किंवा एक जाऊ दुसरीला देते किंवा शेजाऱ्यांना देते किंवा मित्रांना देतात. तर असे सांगीवांगीनी अँटीबायोटिक्स किंवा औषधं घेऊ नका. मला ह्यानी बरं वाटलं होतं, मला असाच त्रास होत होता, नको. नंतर दिलेली औषधं डॉक्टरांनी सांगितलेल्या डोसप्रमाणे घ्या. हे आता सुदैवानी सध्याची जी अँटीबायोटिक्स किंवा औषधं आहे ती एकदा किंवा दोनदा घेण्याचीच आहेत. परंतु ॲम्पिसिलिन हे जे औषध होतं ना ते 4 वेळा घ्यायला लागायचं. आणि ते डोस म्हणजे त्याचा 500 ॲडल्टमध्ये 500 मिलीग्रॅम हा डोस हे दिवसातून 4 वेळा घ्यायला लागायचे. तर त्यावेळेला माझ्या प्रॅक्टिसच्या इथं माझ्याबद्दल समज असं आलं की हे डॉक्टर फार स्ट्रॉंग औषधं देतात. बाप रे. आणि गंमत सांगतो की एक जाहिरात होती की अमुक हे 500 पॉवरचं औषध, 500 पॉवर. तर लोकांना ते 500 मिलीग्रॅम म्हणजे 500 पॉवर वाटायचं. 500 पॉवरच्या 4 गोळ्या रोज घ्यायच्या. मला रोज शिव्या खायला लागायचं, पण त्यांना सांगावं लागायचं की हे 500 मिलीग्रॅम आहे. तुझं वजन जे 60-70 किलो आहे ही तुझी पॉवर नाही, तसंच हे त्याचं वजन आहे आणि ते या पद्धतीनेच घ्यायला पाहिजे. पण तरीसुद्धा ती घेतली जायची नाही. 4 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी का आजार वाढला की परत जर ते आले की ते सांगायचे, मोठ्या फुशारकीने सांगितले, तुम्ही 4 वेळाच नाही घ्यायला सांगितली होती, पण मी फक्त 2दाच घेतली बरं का. अगदी फुशारकीने सांगायचे. मग जास्ती औषधं घेतल्याने त्रास होतो. हे जे गैरसमज आहेत, हे जे मी म्हणतो की आरोग्याबद्दलची साक्षरता नाही, हीच आहे. 4 वेळा गोळ्या सांगितल्या, त्याला शास्त्रीय कारण आहे, त्या पद्धतीनेच ऐका. तर हे पाळलं जातात. सुदैवाने आता एकदा किंवा 2दाच घ्यायची औषधं आहेत, ते चांगलं आहे. त्यानंतर सांगितलेल्या मुदतीप्रमाणे घ्या. अनेकदा असं असतं की आजाराची लक्षणं, पेशंट आला आहे, त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, मी अँटीबायोटिक दिलेलं आहे, त्याला ते कमीत कमी 5 दिवस घ्यायला सांगितलेलं आहे. पण ही जी लक्षणं आहेत, त्याला खूप खोकला झाला आहे, त्याची छाती भरली आहे, आपल्या साध्या भाषेत, मी औषधं दिली, इतरही त्याच्याबरोबर औषधं असतात खोकला कमी व्हायचं किंवा श्वासनलिकांना सूज कमी व्हायचं, पण 3ऱ्या दिवशी त्याला कमी पडतं, तो बंद करतो. त्यामुळे त्यांना हे सांगावं लागतं की 5 दिवस म्हणल्यावर दिलेल्या मुदतीनेच घ्या, कारण बरं वाटलं म्हणजे बरं झालं असं नाही. डॉक्टर जी ट्रीटमेंट देतात, विशेषतः अँटीबायोटिक जी दिली जातात ती पूर्ण बरं होईपर्यंत घ्यावी लागतात. यामध्ये 2 गोष्टी असतात की काही आजारांमध्ये
इतके दिवस औषधं घ्यायची हे स्ट्रिक्ट असतं. हे टायफॉईडमध्ये 5 दिवस, किंवा ताप उलटल्या कमी झाल्यानंतर 2 दिवस, हां, टी बीमध्ये किंवा 9 महिने, किंवा 1.25 वर्ष, हां, असं हे फिक्स असतं. परंतु सगळ्याच आजारांमध्ये असं नसतं. कधीकधी 14-14 दिवससुद्धा तुम्हाला औषधं घ्यावी लागतात, आतली लक्षणं कमी होईपर्यंत किंवा पूर्ण तुम्ही आतून बरे होईपर्यंत. न्यूमोनिया असेल, तुम्हाला खोकला आहे, छातीत दुखतं आहे, औषधं चालू केली, एक 5-7 दिवसात हे होईल. परंतु पुढच्या एक्सरेमध्ये जर न्यूमोनिया शिल्लक असेल तर तुम्हाला पुढं औषधं चालू ठेवावी लागतात. तर सांगायचा मुद्दा असा की सांगितलेल्या मुदतीपर्यंत औषधं घ्या आणि मनाने औषधं बदलू नका. अनेकांना काय असतं, ती गोळी ना मला गिळताच येत नाही, मग ती तोडून खातात, किंवा त्याच्याऐवजी बघ हे मागच्या वेळेला ते म्हणून बदलून टाकतात, किंवा दुकानात जातात, सांगतात की ह्याच्याऐवजी हे दुसरं आहे का, मग ते त्यांना परस्पर दुसरं मिळतं. तर मनाने औषधं बदलू नका. तुम्हाला जर काही त्रास असेल तर ते डॉक्टरांना जाऊन विचारा. औषधं तोडण्याबद्दलही सांगतो की कित्येक गोळ्या अशा असतात की त्या एनकॅप्स्युलेटेड असतात, त्याच्यावर वर्ख असतो, आणि ते अशासाठी असतात की ती आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर ॲसिडमध्ये विरघळण्याऐवजी पुढं गेल्यानंतर अल्कली जो असतो लहान आतड्यापाशी त्याच्यात विरघळावे. अशा पद्धतीच्या काही गोळ्या असतात. तर ते तुम्ही तोडल्या की त्याचं सगळंच जातं. तर डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे औषधं घ्या. म्हणजे कसं असतं की काही गोळ्या, काही अँटीबायोटिक्स ही उपाशी पोटीच घ्यायची असतात, तर ती उपाशी पोटीच घ्यायची. काही खाल्ल्यानंतर घ्यायची असतात, तरी खाल्ल्यानंतरच घ्यायची. आणि हे हमखास पाळलं जात नाही, कारण आपल्याकडे अजून एक मोठा समज आहे की औषध हे खाल्ल्यानंतरच घ्यायचं. कित्येकदा म्हणजे ब्लड प्रेशरचे पेशंट असतात ते त्यांचं बी पीचं औषध दुपारी 12 वाजता घेतात, कारण मी खाल्लेलं नाही काही, मी 12पर्यंत काही खात नाही. म्हणजे 12पर्यंत खात नाही ही एक मोठी चूक, आणि 12पर्यंत औषध घेतलं नाही ही दुसरी चूक, ती शेवटी बहुते. तर सांगायचा मुद्दा असा की जसं सांगितलं आहे तसं त्या त्यावेळी औषधं घ्या. ह्या गोष्टी काटेकोरपणे पाळायला पाहिजेत, आणि ह्या पाळल्या नाहीत, हे वैयक्तिक पातळीवरचे उपाय आहेत. आणि शिल्लक औषधे घेऊ नका. मगाशी अभिजित घोरपडेंनी सांगितलं की शिल्लक औषधांचा एक हे आहे, त्याला तुम्ही स्पर्श करा. तर करतो आहे स्पर्श. सांगायचा मुद्दा असा की औषधं शिल्लक राहतात. हा कायदा आहे की आम्ही जर 9 गोळ्या लिहून दिल्या तर दुकानदारांनी 9च दिल्या पाहिजेत. परंतु आपल्याकडं असं आहे की तुम्ही 9 गोळ्या दिल्यानंतर जर 10चं किंवा 12चं जर स्ट्रीप असेल तर ते 12 नाही घ्यायला लागतील, आम्ही स्ट्रीप कापणार नाही. पण कायद्याने त्यांना द्याव्या लागतात. तुम्हाला आपल्याला भांडायला पाहिजे की जेवढी दिली तेवढीच औषधं घ्या. पण कधीकधी काय होतं की ते आपलं काही ऐकत नाहीत. शेवटी व्यापारी लोक असतात, औषधाचे दुकानदार, त्याच्यामुळे ते तेवढे घ्यायला. ती जी 4 शिल्लक आहेत ती काय करायची, याच्यावर एक उपाय असा आहे की तुम्ही डॉक्टरांना विचारा की पुढची 3 गोळ्या आहेत, 4 गोळ्या शिल्लक आहेत, ते मी घेऊ का. कित्येकदा त्या पुढं घेतल्या तरी चालतात, म्हणजे 9ला थांबून गरज नाही, त्याचं हे चालू शकतं. म्हणजे ते अतिरेक होत नाही. दुसरी गोष्ट अशी, तरीही काही औषधं शिल्लक असतात तर त्यांची विल्हेवाट कशी लावायची, तर त्यावर एक असं आहे बरं का. अशी जर तुमच्याकडे औषध, आमच्याकडे अशी सॅम्पल्स खूप असतात आणि मग ती एक्सपायर वगैरे होऊ शकतात. तर मग पुण्यामध्ये काही वृद्धाश्रम आहेत, म्हणजे आता विशेषतः आम्ही ते निवारामध्ये घेऊन जायचो. त्यांच्याकडे ती दिली की ते त्यांच्या पेशंट्सना लागतील त्याप्रमाणे तिथले डॉक्टर देतात. तिथले सुदैवाने तिथले जे मुख्य डॉक्टर आहेत ते माझे मित्र होते, त्यामुळे आम्ही त्यांना नेऊन द्यायचो. पण 1-2 गोळ्या शिल्लक असतील तर त्याचा उपयोग होत नाही. आमच्याकडं डॉक्टरांसाठी एक बायोमेडिकल वेस्ट नावाचा प्रकार आहे की ज्यामध्ये दवाखान्यातले जे काही सिरिंजेस किंवा हे तयार होतात, किंवा जे कचरा तयार होतो, जैववैद्यकीय कचरा, किंवा ड्रेसिंगमधून किंवा ऑपरेशनमध्ये कट केलेले काही गोष्टी असतात, तर त्या सरकारने म्हणजे कॉर्पोरेशनने नियुक्त केलेला एक कलेक्टर म्हणजे एक हे असतो, तो एजन्सी असते, ती घेऊन जातात. त्या पद्धतीने औषधांचंही करायला पाहिजे, जसं प्लॅस्टिकचं केलं. यामध्ये फक्त एक मेख अशी आहे की आम्ही जी ती देतो ते आम्हाला पैसे भरून द्यावे लागतात वजनाप्रमाणे. म्हणजे जैववैद्यकीय कचरा हा पेशंट्स निर्माण करतात, परंतु डॉक्टरांना खिशातून खर्च करून ती द्यावी लागतात. ठीक आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण हे सुद्धा या गोष्टीला खूप आवश्यक आहे. जर असेल ना तर सरकारने अशा प्रकारची औषधं ती नष्ट करतात, ते जाळून पूर्ण याच्यामध्ये फर्नेसमध्ये हे करतात. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या कलेक्ट करण्याची हे ठेवावी
आणि शक्यतो मोफत ठेवावी. म्हणजे काय की आपल्याला आधीच तुम्ही 10 पैसे ठेवले तर सुद्धा ते लोक करणार नाही. त्यामुळे मोफत ठेवली तर त्याचा निश्चित उपयोग होईल. ही सूचना आपण जरूर कळवा की जैववैद्यकीय कचऱ्याप्रमाणे शिल्लक राहिलेली अँटीबायोटिक्स किंवा इतर कुठलीही औषधं किंवा एक्सपायर झालेली घरातली औषधं ही कचऱ्यात टाकून देण्यापेक्षा ती तुम्ही इथं आणून द्या. अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या आपल्याला निश्चित करता येतील. नेक्स्ट, आता हे तुम्ही ऐकून घ्या, डॉक्टरांना पाळायची पथ्य. आता हे असं आहे, म्हणजे तुम्ही लगेच जाऊन डॉक्टरांशी भांडू नका, हे असं असं डॉक्टर म्हणून आम्हाला सांगितलं होतं. पण हे जे आहे ना, या गोष्टी नुकत्याच काही महिन्यांपूर्वी, 6-7 महिन्यापूर्वी भारताच्या कुटुंब आणि वैद्यकीय हे जे आहे, म्हणजे आरोग्य खाते जे आहे भारत सरकारचं, त्यांनी सर्व डॉक्टरांना आवाहन केलं होतं, सर्दी खोकला ताप यावर पहिल्या 3 दिवसात प्रतिजैविके देऊ नका. मगाशी आपण बोललोच आहे की काही त्याची गरज नसते. व्हायरल फिवर असेल तर तो उतरतोच. जोपर्यंत बॅक्टेरियल डिसीज आहे किंवा कंडिशन्स आहेत हे दिसत नाही. घसा दुखतोय म्हणून ठीक आहे, पण तो घशामध्ये समजा टॉन्सिलायटिस किंवा घशामध्ये जर त्या पद्धतीचं इन्फेक्शनची चिन्ह दिसत असतील तरच अँटीबायोटिक द्या. नुसत्या व्हायरल ह्याला काही गरज नाही आणि त्यांनी कमी होत नाही आणि हे प्रॉब्लेमच येतात. रक्त तपासणी, एक्सरे वगैरे चाचण्यात सिद्ध झालेल्या आजारांना त्यांच्या नियोजित औषधेच द्यावी. आता एक लक्षात घ्या की एक मोठा वर्ग असा आहे हे डॉक्टरांचा. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कसं असतं की मगाशी शौचे सरांनी सांगितलं की अँटीबायोटिक्सचे इतके प्रकार आहेत, परंतु कुठल्या आजारासाठी, कुठल्या प्रकारच्या बॅक्टेरियासाठी कुठली औषधं द्यायची हे पक्कं असतं. हे शास्त्रामध्ये किंवा संशोधनामधून याच्या गाईडलाईन्स असतात. म्हणजे युरिनरी ट्रॅक्टसाठी कुठलं औषध आहे हे पक्कं असतं, न्यूमोनियासाठी कुठलं आहे, मेंदूच्या आजारांसाठी कुठलं आहे हे पक्कं असतं. पण काही ब्रॉड स्पेक्ट्रम औषधं असतात की जी थोडी थोडी सगळीकडे चालू शकतात. तर कुठल्या औषधं आहेत, कुठला आजार आहे ते चाचणीत सिद्ध झाल्यानंतरच ती त्याला द्यावीत. याचं सर्वात तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की ट्युबरक्युलोसिससाठी रायफॅम्पिसिन नावाचं एक औषध आहे. हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम औषध आहे, ते कुठल्याही आजारामध्ये चालू शकेल, इतकं इफेक्टिव्ह आहे. परंतु त्याच्यावर डॉक्टरांवर हे रिस्ट्रिक्शन आहे, हे फक्त TBच्या पेशंटला द्यायचं, बाकीच्या पेशंटना द्यायचं नाही. आणि ते पाळलं जाते, त्याच्यामुळं आस्थागायत ही गोष्ट ते औषध अजूनही लागू पडतं आहे बऱ्याच प्रमाणात. तर सांगायचा मुद्दा असा की डॉक्टरांनी हे लक्षात घ्यावं की कुठल्या प्रकारचा आजार आहे आणि त्याला कुठल्या प्रकारचं औषध द्यावं. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनसाठी सर्दी खोकल्याची म्हणजे न्यूमोनियाची औषधं देऊ नका किंवा इतर देऊ नका. जखमेसाठीची औषधं वेगळी आहेत. हाडामध्ये इन्फेक्शन झालं तर औषधं वेगळे, पोटामध्ये झालं तर पोटाचं जर इन्फेक्शन असेल तर औषधं वेगळी आहेत. तर त्या पद्धतीनेच औषधं द्यावीत. त्यासाठी कल्चर वगैरेच्या सुद्धा टेस्ट असतात. त्यामधूनही कळतं की कुठलं औषध लागू पडतं. औषधे निर्धारित असलेल्या पूर्ण डोसमध्ये देणे, कमी डोस नकोत. मगाशी मी सांगितलं बापरे 500 मिलीग्रॅम स्ट्रॉंग. त्याच्यामुळं कित्येक, हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की तापाचे पेशंट यायचे, पूर्वीची गोष्ट आहे की औषधं डिस्पेन्स केली जायची आणि एक अँटीबायोटिकची गोळी त्याला दिली जायची कारण ती महाग असायची. तर असं करून चालत नाही. जर 500 मिलीग्रॅम दिवसातून 4 वेळा डोस असेल तर 500 मिलीग्रॅम 4 वेळाच द्या. जर आता काय काय असतं की ते औषध हे 400 मिलीग्रॅम असतं, 2 वेळा द्यायचं असतं, तर तेच द्या. किंवा चुकीचं देऊ नका. एझिथ्रोमायसिन तुम्हाला सांगतो की ॲडल्ट्समध्ये, मोठ्या लोकांमध्ये 500 मिलीग्रॅम दिवसातून एकदाच द्यायचं असतं, परंतु कित्येकदा 250 मिलीग्रॅमच्या 2 वेळा 3 वेळा गोळ्या दिल्या जातात. तर या पद्धतीने सुद्धा रेझिस्टन्स डेव्हलप होतो. तर डॉक्टरांनी निर्धारित डोसमध्येच द्याव्यात. त्यानंतर निर्धारित काळापर्यंत द्याव्या. कुठलंही अँटीबायोटिक किमान 3 दिवस द्यायला पाहिजे. परंतु अनेकदा मोठ्या मोठ्या कन्सल्टंट्सही पाहिलेलं की काल ताप आला म्हणून मुलगा आला किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे लहान मूल, आज हे दिलं, अरेच्छा बरं नाही का, उद्या दुसरं दिलं, असं करू नयेत. वरच्यावरती बदलू नयेत. निर्धारित काळापर्यंत द्यावीत. आणि काही आजारांची राखीव औषधं जसं TBची सांगितले त्या पद्धतीनेच वापरावीत. तर ह्या गोष्टी डॉक्टरांनी सुद्धा पाळल्या पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या रेझिस्टन्सला जसं लोकांच्या चुका आहेत तशा डॉक्टरांच्याही चुका आहेत आणि इतरही आहेत गोष्टी. पुढं नेक्स्ट, प्रमाणित कंपन्यांची औषधं वापरा. अनेकदा बाजारामध्ये डुप्लिकेट हे मिळतात, ती स्वस्त मिळतात. डॉक्टरांना ती माहिती असतात, आम्ही लिहितो तीच आहे. परंतु दुकानात गेल्यानंतर अनेकदा असं सांगितलं जातं की हे जे आहे ना, हे 16 रुपयाची गोळी आहे, ही बघा 4 रुपयाची आहे, तुम्हाला चालेल का, माणूस घेतो. तर प्रमाणित कंपन्याचीच औषधं डॉक्टरांनी लिहून द्यावीत आणि लोकांनीही तीच घ्यावीत.
आणि त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ही मगाशी हे बोललोच मी की कशी घ्यायची ते ही पेशंटनं समजावून सांगितलं पाहिजे पुन्हा पुन्हा की आधी घ्यायची, नंतर घ्यायची, 2 वेळा घ्यायची, 4 वेळा घ्यायची वगैरे वगैरे. नेक्स्ट. तर अशा अनेक गोष्टी आहेत. एकच गोष्ट फक्त सांगायची राहून गेली की ठीक आहे, आपल्या चुकांमुळं किंवा डॉक्टरांच्या चुकांमुळं अँटीबायोटिक रेझिस्टन्स वाढतो आहे. पण ही गोष्ट अशी आहे की सर, इफ आय एम रॉंग करेक्ट मी, की जसं तुम्हाला माहिती आहे की असं म्हणतात की उत्क्रांतीवादामध्ये माकडानंतर माकडापासून माणूस निर्माण झाला. आधी शेपूट होतं ते गेलं, मग नंतर हे आपल्याला अपेंडिक्स होतं ते सुद्धा कुचकामी झालं. अशा अनेक गोष्टी होत्या. नखं आपली कमकुवत झाली. जसं आपल्या शरीरामध्ये उत्क्रांतीमध्ये बदल होत जातो तसा त्या बॅक्टेरियांचा किंवा त्या मायक्रोबमध्ये सुद्धा काही बदल होत जातो. पुन्हा पुन्हा हे अँटीबायोटिक आपल्यावर लागू पडतं आहे. त्याप्रमाणे त्यांच्यामध्येच उत्क्रांती होते आणि बदल होतो. आणि मग सगळे रेझिस्टन्स तयार होतात. म्हणजे तुम्ही औषधं नियमित घेताय, तुम्ही सगळं अगदी व्यवस्थित, डॉक्टरही व्यवस्थित लिहून घेत आहेत, तरीसुद्धा अँटीबायोटिक रेझिस्टन्स निर्माण होतो. कारण या पद्धतीचे बदल हे त्यांच्यामध्ये बॅक्टेरियामध्ये किंवा व्हायरसेसमध्ये घडत असतात. ॲम आय राईट? तर हे एक महत्त्वाचं कारण आहे. पण यामुळं आपल्याला जास्ती काळजी घ्यायला पाहिजे. कारण लक्षात घ्या की एका बाजूला त्यांची उत्क्रांती चालूच आहे, परंतु आपल्या चुकांमुळं त्याचा वेग वाढणार आहे आणि तो शेवटी आपल्या सगळ्यांच्या माथ्यावर येऊन ठोकणार आहे. अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आपण भवतालतर्फे डिस्कशनला घेतलात, त्याबद्दल निश्चितच आपलं अभिनंदन. आणि मला इथं बोलवलं त्याबद्दलही धन्यवाद. आणि मला खरोखरच हा विषय खूप मनापासून ह्याच्यावर बोलायचं होतं. त्याच्यामुळं आधी आमचं बोलणं झालं त्यावेळेला मला ॲक्सेंट नव्हता झाला, परंतु आज हे असताना थोड्याफार अडचणी हे करून आपण जे सहकार्य केलं त्याबद्दलही धन्यवाद. आणि मी असं सांगेन की इथून जाताना मी तसं सूचनाही केली होती की प्रत्येकाने किमान मनाशी अशी एक प्रतिज्ञा करावी की ह्या गोष्टी ज्या आहेत हे मी स्वतः निश्चितच पाळेन आणि माझ्या आजूबाजूच्या सर्वांसाठी ह्या गोष्टीचा मी काहीतरी त्यांना माहिती देईन आणि हे असं करू नका असं सांगेन. माझ्या घरामध्ये मी हे करून देणार नाही. तर या पद्धतीच्या गोष्टी जर आपण पाळल्यात तर चॅरिटी बिगिन्स ॲट होम, आपण स्वतःपासूनच ही सुरुवात केलीत तर निश्चितच आपल्याला ह्या सर्व गोष्टींवर काहीतरी नियंत्रण आणता येईल. धन्यवाद.